ब्रेकिंग न्यूज. शिक्षकांसाठी मोठा दिलासा मिळणारी आजची बातमी आहे. राज्यातील शिक्षकांनो, ही बातमी शेवटपर्यंत नक्की पहा, कारण निवडणुका, सीटीईटी आणि जबाबदाऱ्यांमध्ये अडकलेल्या शिक्षकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने एक मोठा निर्णय घेतला. झेडपी, पंचायत समिती निवडणुकांच्या तारखांमध्ये मोठा बदल केला आहे. पूर्वी 5 फेब्रुवारी 2026 रोजी होणारं मतदान आता 7 फेब्रुवारी 2026 रोजी होणार आहे आणि 9 फेब्रुवारीला मतमोजणीही पार पडणार आहे. तसंच माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकस्मात निधनामुळे महाराष्ट्रामध्ये 3 दिवसाचा शासकीय दुखवटा हा जाहीर करण्यात आला आहे. या दुखवट्यामुळेच राज्य निवडणूक आयोगाने निवडणुका पुढे ढकलण्याचा मोठा निर्णय घेतला. तसंच जे शिक्षक सीटीटी परीक्षेला बसले होते, सीटीटी परीक्षा देणाऱ्या शिक्षकांना आता झेडपी आणि पंचायत समिती निवडणूक कर्तव्यांपासून पूर्णपणे मुक्त करण्यात आले आहे. राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे की राष्ट्रीय स्तरावरील सीटीटी परीक्षा महत्त्वाची असल्याने या शिक्षकांना निवडणूक कामात गुंतवणे योग्य नाही. तसेच सूचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्टमध्ये दिल्या आहेत. सीटीटी देणाऱ्या शिक्षकांची यादी तपासा, त्यांना निवडणूक ड्युटीमधून वगळा आणि त्यानंतर पर्यायी मनुष्यबळाची तात्काळ व्यवस्था करा. हे सर्व आदेश लिखित स्वरूपात हे पाठवण्यात आलेले आहेत. शिक्षकांना काय फायदा झाला तर परीक्षेच्या तयारीसाठी वेळ मिळत आहे, मानसिक तणावातून घट होत आहे आणि राष्ट्रीय परीक्षेवर पूर्ण लक्ष केंद्रित करण्याची संधी सुद्धा मिळत आहे. 12 जिल्हा परिषदा, 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकीमध्ये बदल झाल्यामुळे अजित पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण राज्यात शोककळा पसरली असून त्याचा परिणाम निवडणूक प्रक्रियेवरही झालेला आहे. त्यामुळं शिक्षकांसाठी मोठा दिलासा, पण राज्यासाठी दुःखद घटना. राज्याच्या राजकारणामध्ये आणि विकासात मोलाचं योगदान देणारे अजित पवार यांचे निधन महाराष्ट्रासाठी मोठी हानी झालेली आहे. ही महाराष्ट्राची आणि महत्त्वाची बातमी शिक्षक मित्रापर्यंत नक्की पोहोचवा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शिक्षक ग्रुपमध्ये नक्कीच शेअर करा.